कैलासवासी आनंदीबाई तगारे बालक मंदिर सेवा सदन बालवर्गाच्या वतीने विठुनामाच्या जयघोषात चैतन्यमय अशा वातावरणात आषाढी दिंडी काढण्यात आली। रविवारी 6 जून रोजी आषाढी एकादशी असून सोलापुरातील विविध शाळांच्या वतीनं शनिवारी शहरातील विविध भागात आषाढी दिंडी सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। कैलासवासी आनंदीबाई तगारे बालक मंदिर सेवा सदन बालवर्गाच्या वतीनंही संस्थेच्या सचिवा वीणा पत्की, शालेय समितीच्या अध्यक्षा अर्चना जोशी, मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी 9 वाजता सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात आषाढी दिंडी सोहळ्याचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। मंदिरातील संमती कट्टा ते श्री पांडुरंगाचं देऊळ असा या दिंडी सोहळ्याचा मार्ग होता। मोठ्या आनंदात उत्साहात यासाठी मोठ्या गटातील विद्यार्थी हे हाती भगवी पताका टाळ घेऊन यात सहभागी झाले होते। संमती कट्ट्यानजीक अत्यंत उत्साहात रिंगण सोहळा पार पडला। ज्ञानोबा तुकारामांच्या अखंड जयघोषानं हा परिसर दुमदुमून गेला। दरम्यान यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून गणेश गुरुसिद्ध मणुरे यांच्यासह बालक मंदिराच्या मार्गदर्शिका मनीषा राठी यांच्या हस्ते मनोभावे पालखी पूजन करण्यात आलं। या प्रसंगी पालकवर्गाचीही मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। पालखी पूजनानंतर विठुनामाच्या अखंड जयघोषात विठुरायाची विविध अभंग, भक्तिगीतं, भावगीतं म्हणत हा दिंडी सोहळा श्री सिद्धेश्वर मंदिरातील पांडुरंगाच्या देवळाकडे मार्गस्थ झाला। दिंडी सोहळ्यातील श्री विठ्ठल रुक्मिणीसह संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई आदी संतांच्या आणि वासुदेवाच्या वेशभूषेतील बालमंडळींनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद काही वेगळाच होता। शाळेतील शिक्षकांनी यावेळी विविध गाणी गाऊन तसंच फुगडी खेळून या बालवैष्णवांचा उत्साह अधिक वाढवला। अत्यंत चैतन्यमय आणि मंगलमय अशा वातावरणाची अनुभूती या निमित्तानं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात या दिंडी सोहळ्यानिमित्त प्रत्येकजण घेत होता। दरम्यान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात आल्यानंतर मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा आणि सर्व शिक्षिकांनी पांडुरंगाचं पूजन करून आरती केली। यावेळी सर्व बालवारकऱ्यांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा यांनी या दिंडी सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व उत्साह हा अत्यंत वाखाणण्याजोगा होता अशा भावना या निमित्तानं इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या। या निमित्त पालकवर्गाचे आभार मानले। या बालक मंदिराच्या मुलींची दिंडी सिद्धेश्वर येथे काढण्यात आली। मुलींनी छान वारकरीच्या वेशभूषेमध्ये आले आणि पालखी वगैरे घेऊन गाणी भजन वगैरे म्हणले। दिंड्या पताका आणि वारकऱ्यांचे पांढरे ड्रेस पाहून खरोखरच पंढरी सिद्धेश्वराच्या मंदिरात अवतरली आहे काय असं वाटत होते। यामध्ये सगळ्यांचे योगदान होते। आमची शालेय समितीचे अध्यक्षा, परत शालेय सचिव आणि शालेय समिती यांच्या सगळ्यांचे योगदान तर आहेच, शिवाय आमचे सर्व काही शिक्षकवृंद आणि पालक यांचा सहभागही आम्हाला चांगल्या मदतीने चांगल्या प्रकारे आम्हाला लाभला।
या आषाढी दिंडी सोहळ्यानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचं पालकवर्गानं मनापासून कौतुक करून समाधान व्यक्त केलं.